आता एक आपलं काउन्सिलिंग मीटिंगमध्ये भागवताचे दोन प्रिन्सिपल्स आपल्याला पाहायला भेटतात. एक तर खरं सत्यता सांगितली जाते आणि दुसरं म्हणजे आशादायक होप्स भागवतामध्ये शिकवलं जाते. जसं जसं भागवताचा डीप स्टडी येतो तेव्हा कळत आहे की एक साधकांच्या जीवनामध्ये भागवतम किती महत्त्वाचं आहे. म्हणून मी रविवारच्या भागवतमच्या दिवशी श्रवणाचं इम्पॉर्टन्स सांगितलं होतं. जसं आपला मोबाईल डिस्चार्ज झाला तर आपण चार्जिंग करत असतो, त्याच प्रकारे आपल्या साधकांसाठी रेग्युलरली श्रवण करणं किती इम्पॉर्टन्स आहे. श्रवणंता श्रद्धया नित्यम गृह्णन्त सोचिष्ठितम काले नाती दिरिगेना भगवान विषिते हृदय. भगवंत हृदयात जर करायचं असेल तर नित्यम श्रवण असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते श्रवणाच्या माध्यमातून भागवत आपल्याला दोन गोष्टी शिकवत आहे. एक म्हणजे ह्या लाईफची रियालिटी सांगितल्या जाते. म्हणून ह्या जग एवढं कडू आहे याची आपल्याला कल्पना नाही. आपण जेव्हा बाहेर जातो तर सत्यता सांगितली जाते. कशाची? एक तर म्हणजे जन्म, मृत्यू आणि जरा आणि व्याधी. व्याधी म्हटलं तर तुम्हाला विश्वास येणार नाही, जानकी प्रभूंची आई गेल्या 3-4 दिवसापासून आयसीयूमध्ये ॲडमिट आहे आणि त्यांचा ऑक्सिजन कमीत कमी 6-6.5च्या स्पीडमध्ये वरती चालू आहे. त्यांचे नाक अक्षरशः सोलून गेले. जरा व्याधी म्हणजे रोग, म्हातारपण खूप डेंजर आहे आणि सगळ्यात म्हणजे मृत्यू. मृत्यू काय? ह्या संसाराचं भागवतामध्ये रियालिटी सांगितले जाते. तुम्ही विश्वास येणार नाही, आजच बारामती एकाच परिवारातले 2 मुली आणि 1 मुलगा ॲक्सिडेंटमध्ये वारले. त्याच्या 3 दिवसामध्ये एक टेम्पो एका एका विहिरीमध्ये बुडाली आणि त्याच्यातले 10-12 जण गेले. म्हणजे आणि मागे निफाड याला दिंडोरीला एक ॲक्सिडेंट झाला, ते बी गाडी गेली आणि एका परिवारातले ऑलमोस्ट सगळे वारले. म्हणजे भागवतम आपल्याला ह्या जगाची वस्तुस्थिती सांगतं की आपण ह्या जगामध्ये किती सावध असलं पाहिजे आणि हे जग किती डेंजर आहे त्यामध्ये. म्हणून हे भागवतम एक सर्जरी करते आपल्यावर. परफ्यूम नाही. ब्रह्मविहारी प्रभू एका प्रवचन सांगत होते की आपण भागवतम परफ्यूम समजतो का सर्जरी होते. परफ्यूम म्हणजे काय? तेवढ्यापुरतं तेवढा असतो, काही काळानंतर उडून जाते. तसं भागवतम ऐकतोत आपण आणि मग आपल्यातून निघून जाते, आपल्याला तेवढं. पण सर्जरी, हॉर्ट ऑपरेशन जेव्हा केलं जातं ओपन, तेव्हा आपली रियालिटी सांगितली जाते. म्हणून इथे भागवतम आपल्याला काय करायचं, त्याचा आपल्याला भोग करायचा का प्रॅक्टिस करायची याचा इम्पॉर्टन्स. आता तुम्ही म्हणता भोग काय? जस्ट नवीन इन्फॉर्मेशन भेटते आम्हाला, याला म्हणतात भोग करणे. कि अरे प्रभु जी ने नई नई पॉइंट बताए, मुझे बहुत अच्छे लगे सुनने में, हमको इतना अच्छा लगता है कि पूछो मत. इसको बोलते हैं उपभोग करना. और प्रैक्टिस करना मतलब क्या है? उसको रिलीज करना है. जो भागवतों में बताया गया है, जे भागवतात सांगितलेलं आहे त्याला मी माझ्या लाईफमध्ये किती रिलेव्हेंट करतोय. आणि जेव्हा तुम्ही त्या भागवतमला रिलेव्हेंट करता, कनेक्ट करता, तेव्हा तुम्हाला नाही का जगामध्ये तुम्ही सावध राहता. एक साईडला भागवतम तुम्हाला चेतावणी देतं आणि दुसऱ्या साईडला भागवतम होप्स देतं, आशा देतं आहे, होप्स घेऊन देतं आहे का रे लाईफमध्ये तुम्हाला हा 2 पर्याय पण आहेत. म्हणून इथे सांगायचं म्हणजे हा भौतिक संसार केवळ जो आशादायक आहे तो भौतिक स्तरावर नाही दिलेला आहे. तो होप्स कशाच्या आधारावर दिलेला आहे की भगवंताच्या कृपेवर आधारित होप्स आहे तुम्हाला. म्हणून आपल्याला जे जीवन भेटलं आहे, आजचा दिवस मला पाहायला भेटला, माझ्या परिवारातले सगळे लोक आनंदी आहेत, सुखी समाधी आहेत, निरोगी आहेत आणि एवढं जगतो तर पदम आपण भागवंताला नाही का ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की आज माझ्या परिवारातले सगळे लोक चांगले आहेत, आनंदी आहेत, मी आनंदी आहे, माझ्या जीवनात काही नाही. म्हणून इथे भगवत कनेक्ट करणं आणि भगवंताच्या कृपेवर जेव्हा तुम्ही आधारित राहता, ते कनेक्शन जेव्हा भगवंताशी कनेक्ट करता तेव्हा तुम्ही जीवनामध्ये खूप स्टेबल राहता. आणि ती स्टेबिलिटी किंवा ती भगवत अनुभव करायचा असेल तर नित्यनेमाने भागवत श्रवण केलं पाहिजे. जेवढं तुम्ही श्वास घेतात तेवढंच रेग्युलरिटी तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या जीवनामध्ये भागवतमला असली पाहिजे. मग भागवतम तुम्ही किती नवीन पुस्तकं वाचताल. आता माझ्याकडे कमीत कमी 2 कपाट पुस्तकं भरलेली आहेत. मला फिरून कुठे यावं लागतं आहे? भागवतमला. तेवढं पुस्तक वाचलं, इन्फॉर्मेशन भेटते. कारण प्रवचन करायचं असेल तर मला नवीन पुस्तकं लागतात.
पण माझा फाउंडेशन, माझा बेस, माझं भागवतम आहे. आणि डे फर्स्टपासून तर लास्ट एंडपर्यंत तुम्हाला भागवतमच आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला प्रत्येक साधकांना दुसरं भागवतम हॉरेर किंवा भीती दाखवून देतं की अरे नाही, तुम्ही सावध झाला पाहिजे. म्हणून पहिल्या स्कंदापासून तर 12व्या स्कंदापर्यंत या कलियुगातली स्थिती, साधकाच्या जीवनात त्यानं काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, आपल्याला नाही का खूप वारंवार सांगितल्या जातं. म्हणजे काउन्सिलिंग मीटिंग होणं किंवा रविवारचं भागवतम होणं, बुधवारचा क्लास होणं, हे काय नित्यनेम श्रवण करा लाईफमध्ये. अब डेली सुनते जाओ. जेवढं तुम्ही ऐकताना तेवढं तुम्हाला नाही का भागवतम आणि भगवंताची कृपेवर आशेदायक राहतात. भगवंताला तुम्ही कनेक्ट करता का? म्हणून मागच्या काही दिवसापासून आज आपण भागवताचा 12व्या स्कंदात 11व्या स्कंदात नाही का उद्धव गीता चर्चा करीत आहोत. का बरं उद्धव चर्चा? जे गीतेमध्ये भगवंतांना सांगू शकले नाही, भगवंत ते उद्धवाला नाही का उद्धव गीतेमध्ये सांगतायत. म्हणून ह्या आजच्या एपिसोड नाही का तुम्ही कमरेला पट्टा बांधून बसा की भगवंताने उद्धव गीताच्या आणि यदूच्या प्रसंगातून, अवधूत ब्राह्मणाच्या प्रसंगातून आपल्याला जीवनाची रिॲलिटी सांगितलेली. आणि जेव्हा ही रिॲलिटी तुम्ही समजतान तेव्हा तुम्हाला नाही का अध्यात्मामध्ये उन्नती करण्यासाठी आणि भगवंताकडे जाण्यासाठी खूप मदत होईल. म्हणून मागच्या वेळेस आपण नाही का कबुतराची स्टोरीज पाहिली की ह्या लाईफची मटर लाईफ अटॅचमेंट किती डेंजरस आहे. आणि आसक्ती हे आपल्या संसाराच्या दुःखाचं कारण आहे. म्हणून भक्तीमध्ये आल्यानंतर एक गोष्ट मला जाणवली किंवा एवढ्या वर्षात मी लोकांना भक्तांना भेटतोय ना, आपण भक्तीमध्ये आलो आहेत पण आपली अटॅचमेंट कमी होत नाही, तर उलटी वाढत चाललेली आहे. खूप भक्तांच्या बाबतीत, विशेष करून जे ग्रस्त भक्त आहेत ना, आणि ब्रह्मचार्यांची पण, असं काही नाही की कपडे घातल्यानंच कोणी मोठं होतं नाही. अटॅचमेंट वाढत चाललेली. हे का बरं अटॅचमेंट वाढत चाललेली? याचा मेन रूट काय आहे? श्रवण कच्चे आहात आणि भागवताशी जो कनेक्ट आहे तो डिस्कनेक्ट झालेले. म्हणून तुम्हाला भागवतातल्या कोण्या प्रसंगातून इन्स्पायर्ड भेटतात? तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला भागवतमला कोणता प्रसंग आहे सांगा पाहू की ज्या प्रसंगामुळे माझ्या भक्तीमध्ये मला खूप इन्स्पायर्ड भेटतं किंवा मी अलर्ट होतो. मला परीक्षित महाराजांचा पास्ट टाइम खूप आवडतो. स्टेबिलिटी होती लाईफमध्ये, खूप चांगलं चालत होतं. अचानक गेल्याने एक चूक झाली आणि चूक झाल्यानंतर काय, अचानक मृत्यूला सामोरं जावं लागलं. तर म्हणलं तसंच आपण लाईफमध्ये परीक्षित महाराजांसारखं खूप जगत असतो, पण कधी एखादी चूक हे तुम्हाला मृत्यूला कारण बनवून माहीत नाही. आपण कधी विचार केला ह्या गोष्टीवर? मग भागवताचे मी आता पुढचा जो सेशन घेणार आहे तुम्हाला आजच सांगून ठेवतोय की भागवतातल्या कोण्या प्रसंगातून तुम्ही काय शिकतात हे मला सांगायचं. तुमच्या जीवनात काय रिलेव्हेंट करतायत तुम्ही त्या प्रसंगातून. नेक्स्ट टाइम जब आप आओगे तो भागवतम के कौन से प्रसंग से आपको इंस्पायर्ड होते हो, आपको प्रेरणा मिलती है, जो आपके साधना भक्ति में आपको मदद मिलती है, उसके बारे में हम अगले टाइम चर्चा करेंगे. तर आज आपण जो अवधूत ब्राह्मणांना नाही का जे शिक्षा घेतलेली आहे कोणत्या 24 गुरुमध्ये, एक गुरु आहेत अजगर. अजगर काय शिकवत आहे? ते एका जागेवर बसून राहत आहे. अजगर वृत्ती म्हणजे जे त्याच्या प्रारब्धामध्ये त्याला भेटलंय त्याच्यामध्ये तो संतुष्ट राहतो. कधी त्याला कमी एखादा महिनासुद्धा त्याला खायला भेटत नाही, पण तो आपली जागा नाही सोडत. तो काय करतो? आलं तर खातो, नाही आलं तर शांत राहत असतो. त्याच प्रकारे एक साधक जेव्हा श्रवण करतो, कीर्तन करतो, त्याच्या जीवनामध्ये स्टेबिलिटी येते. ईश्वरानं माझ्या प्रारब्धामध्ये मला जेवढं दिलं आहे त्याच्यामध्ये मला संतुष्ट राहतो. आज पैसा आला ठीक आहे, नाही आला हॅपी, सुख आलं दुःख आलं, मान आला अपमान आला, ह्या दोन्ही अवस्थेमध्ये तो स्टेबल राहतो. तो कशाची अपेक्षा करत नाही. हे अवधूत ब्राह्मण जे अजगर आहे त्याच्यातून शिकलेले आहेत. म्हणून इथे स्वाभाविक वृत्ती असली पाहिजे की आपली सिंपल लाईफ राहिली पाहिजे आणि जी हाय थिंकिंग वाढली पाहिजे की माझी चेतना उन्नत होती का भक्तीमध्ये. जो व्यक्ती भक्तीमध्ये स्टेबल आहे अजगर वृत्तीमध्ये, तो विचलित होऊ शकत नाही. कारण का?
ईश्वरावर निर्भर आहे, तो भगवान ते निर्भर आहे, भगवंत माझ्या लाईफमध्ये. पण ज्यांना भगवंतावर विश्वास नाही, श्रद्धा नाही आहे, ते लाईफमध्ये मटर लाईफमध्ये ट्राय मारत राहतात. मग बिझनेसमध्ये, जॉबमध्ये, परिवारामध्ये, वस्तूंमध्ये, घरांमध्ये. कारण की त्याची भक्तीमध्ये भगवंतावर आणि भगवंतावर कनेक्ट नाही आहे आणि भगवंतावर विश्वास नसल्यामुळं तो मटर लाईफमध्ये विचार करतो की मला ह्या गोष्टीवर भौतिक जगावर विश्वास आहे म्हणून तो भौतिक गोष्टीसाठी कार्य करतो. पण जो भगीत प्रेरणार असतो ना, की आजचं माझं जीवन आहे. तुम्हाला विश्वास आहे ना, डॉक्टर आमचे दीनानाथपूर गेल्या 2 दिवसापासून नाशिकला आलेले आहेत. त्यांचा एक भाऊ कलेक्टर आहे, दुसरा भाऊ ऑस्ट्रेलियामध्ये. आणि हे 93चे स्किन स्पेशलिस्ट आहेत त्या टायमाचे. आणि त्यांच्या माताजी सर्वेश्वरी ते चाइल्ड स्पेशलिस्ट आहेत. आज ते एकच टाईम जेवतात दोघं नवरा बायको. आणि मुलगी डॉक्टर आहे. पण ते डॉक्टर पण तुम्हाला वाटत नाही की ते डॉक्टर आहेत. म्हणजे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कोणी गेलं तर ते पेशंटकडून पैसे घेतल्यानंतर त्यांना प्रपादांचे पुस्तक देतात. आणि एक क्लिनिक आहे, त्यांच्याबरोबरच्या डॉक्टरनं मोठमोठे हॉस्पिटल बांधले, खूप पैसा कमावला. यांच्या जीवनात उद्याचं काय हे माहीत नाही. मला प्रभूजी एकच म्हटले, ज्या भगवंतानं जन्म दिला आहे तो पालनपोषण करणार आहे. आणि जेवढं मला गरजेचं होतं, मी भगवंतावर डिपेंडंट राहण्यासाठी शिकलो आहे. माताजीची पेन्शन येते, माझं जीवन चालू आहे प्रभूजी. काल त्या दिवशीच ते म्हटले की मी जेव्हा हातपाय मारतो तो मला भगवंताच्या भक्तीवर विश्वास नाही की माझे भगवंत माझं पोषण करते. माझा विश्वास असेल तर भगवंत माझं पोषण करते. आणि निश्चित आहे ते. कुठेही गेले ना, एखाद्या भक्तानं बोललं आज प्रसादाला, गेले प्रसादाला, अवधूत आहे ते. कारण आणि ते आज 3-3, 4-4 घंटे, मुलगी आज त्यांची 26-27 वर्षाची लग्नाला आली, म्हणजे भगवंत करतील तिच्यासाठी चांगलं स्थळ शोधतील प्रभूजी. काय ट्रस्ट आहे का? भागवतम. आज बी ते नवरा बायको रोज 4 घंटे भागवतम वाचतात. आज गेल्या 3 दिवसापासून ते नाशिकला आलेले आहेत. सकाळी 4:15ला मंगल आरतीला येते आणि मंगल आरती झाल्यानंतर भागवतम अटेंड करतात. प्रत्येक भागवतमच्या नोट्स काढतात. एकच टाईम प्रसाद घेतात 10:30ला आणि वरती जाऊन भागवतम घेतात. प्रभूजी वाचतात, माताजी ऐकतात, माताजी वाचतात, प्रभूजी ऐकतात. ते म्हणले प्रभूजी मला याच्यात तल्लीनता प्राप्त करायची. याला म्हणतात अजगर वृत्ती. वयानुसार आपली कशामध्ये तल्लीनता वाढलेली, संसारामध्ये तल्लीनता वाढत चालली का भागवतामध्ये, हे ज्याचे त्याला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. कारण तुमची प्रॅक्टिस हे तुमचं अल्टिमेट गोल असणार आहे. वरचीवर तुम्ही किती म्हणून पहिल्यांदा मी सांगितलं की तुम्ही भागवताला भोग करतायत का प्रॅक्टिस करतायत. तुम्ही भोगता बनताय का प्रॅक्टिस करता. की ती भागवतम कोणी जर सिन्सिअरली प्रॅक्टिस करताय, त्याच्या विचारांमध्ये, त्याच्या कार्यामध्ये आणि त्याच्या चेतनेमध्ये भगवत चेतना राहते. कोणत्या 3 गोष्टीमध्ये? त्याच्या विचारामध्ये, त्याच्या कार्यामध्ये आणि त्याच्या चेतनेमध्ये. मी तुम्हाला 3 दिवसापूर्वीची घटना सांगतो. मी गेले तुकाराम महाराजांचे चरित्र वाचतोय. दुपारच्या टायमाला मला काही भयंकर स्वप्न पडतं. पण गेल्या 3 दिवसापूर्वी सांगून पण सांगितलं झालं बाबा, मला पंढरपूरचं स्वप्न पडलं. का? मी चंद्रभागाला म्हणलं यार असं रोज स्वप्न पडलं किती भारी होऊन जाईल. का? सकाळपासून जप झाल्यानंतर मग आज प्लॅनिंग केलं होतं की आज गाथा वाचायचं आपल्याला. आणि पंढरपूरला माझी इच्छा आहे की कदाचित भागवतम आहे तिथं जाऊन नाही का एक 15 दिवस जायचं, मस्त जप करायचं भागवत, हे असं मी थिंकिंग करत होतो. आणि झोपल्यानंतर थकलो होतो आणि मला ते दिसू लागलं. म्हणलं यार ही दिवसभर अशी चेतना राहिली तर किती भारी होऊन जाईल. मुद्दा असा आहे की अजगर वृत्ती पहिली सेक्शन आहे की पालन पोषण, भगवंत माझं पालन पोषण करतात. जसे एक गर्भवती स्त्री असते ना, ते बाळ जेव्हा गर्भात असतं ते विचार करत नाही अरे आता जन्माला आल्यानंतर माझ्या खाण्यापिण्याचं काय होईल. जसं बाळंतीण होते तो भगवंत तसं पोषण करतात. तसं जो भक्त असतो ना भक्तीमध्ये, तो भगवंतावर निर्भर राहतो की नाही भगवंत माझं काय करतात, पोषण करतात. हे कधी होईल? तुम्ही कनेक्ट करता कृष्णाशी. आणि ते कनेक्ट कसे होईल? श्रवणाच्या माध्यमातून. हे पहिले दिलेले आहे. म्हणून ब्रह्मचारी जीवनामध्ये सुद्धा आमचे बरेच भक्त विचार करतात अरे बुढ़ापे में क्या होगा यार हमारा, कौन हमारा केयर करेगा, कौन खिलाएगा. हां,
गृहस्थ तो अच्छा है, बीबी रहेगी, पति रहेगा, बच्चे रहेंगे, बहू रानी आएगी और बोलेंगे बेटा पानी पी ले, माता जी ये कर ले। हाँ हाँ, हम लोग तो दुख के लोग के बैठे, अभी बीमार होने के बाद कोई पूछता भी नाही हमको। म्हणलं याचा अर्थ तू एवढ्या वर्षे तुला भगवंतावर विश्वास नाही। अरे एवढी प्रार्थना कर, म्हाताराच होण्याच्या पहिले भगवंता लवकर घेऊन जा, किती बेस्ट आहे। जास्त जगून बी काय दिवे लावणार आहेत म्हटलं आपण। मी म्हणलं मी ते काय लावतात मला माहित नाही। हां 40-50 लय झालं, 50च्या पुढे 60 जास्तीत जास्त नकोच। ह्या जगामध्ये आपण काही करू शकत नाही, आणि किती राहिलं तरी काही जगाला आणि आपल्याला फरक पडणार नाही। आणि दुसरं म्हणजे एक न दिवस तर मृत्यू येणारच आहे। पण त्याच्या पहिले माइंड प्रिपरेशन झालं पाहिजे आपलं। किती प्रिपरेशन आहे, जो चांगला ऐकतो त्याचं प्रिपरेशन। आपली अटॅचमेंटमुळे आपल्याला भीती वाटेल, काय प्रभूजी बोलतात, अजून तर लय प्लॅनिंग केली मी, हां मला पंतू बघायचे, तुम्हाला काय अटॅचमेंट डेंजर आहे। म्हणून इथे अजगर वृत्ती भगवंत डिपेंड, आणि म्हणून शांत। तर याच्यामध्ये एक पहिलं उदाहरण दिलं हरिदास ठाकूर, ते पुढे या थोडंसं पुढे। हरिदास ठाकूर जेव्हा नाम जग करीत होते तर ते भिक्षा मागायला जात नव्हते। भगवंताच्या कृपेने नाम जपामुळे आपोआप त्यांना भिक्षा भेटत होती। मुरगारीची स्टोरी, धनुष्यबाण तोडल्यानंतर मला कोण देईन असं नारद म्हणले, तू जप करीत राहा, भगवंत देतील। कृपात म्हटले आम्ही कोणाला पैसे मागितले नाही, इस्कॉन स्टॅब्लिश कशामुळे झाले, म्हणले मी केवळ हरे कृष्ण किया, भगवान ने मुझे सब कुछ दिया है। एक मारवाड़ी ने पूछा अच्छा बिजनेस किया, 40 रुपये लेके गए और 40 करोड़ की प्रॉपर्टी बनाए। तो प्रभात बोले हमारी कंपनी की ज्वाइन कर लो, नहीं आप ही रहना। हाँ हाँ, सब लोग ज्ञान देने और ज्ञान सुनने में अच्छे लगते, प्रैक्टिस में किसी को नहीं चाहिए। हाँ तर का प्रभुपादांचा किती ट्रस्ट होता, आणि म्हणून जगभरात एवढे मंदिरं बांधले। तर हे भक्तीमध्ये विश्वास वाढला पाहिजे, आणि भगवंतावर डिपेंडन्स वाढलं पाहिजे, आणि हे अजगराच्या ह्याच्यातून शिकलं पाहिजे। अजगर देईन, ज्यांना मला होईल, पहिलं दिलेलं आहे। म्हणून याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की भौतिक कार्यामध्ये जास्त लिप्त होऊ नका। एक वयानुसार आहे ना, 40-45 झालं ना, हळूहळू रिमूव्ह झालं पाहिजे, आणि आपल्या जिम्मेदाऱ्या कमी करून आपल्या मुलांकडे, आपल्या पत्नी, जे कोणी डिपेंड आहे त्यांना दिलं पाहिजे। माझा वेळ जास्तीत जास्त मंदिरात। प्रभुपाद सक्सेसफुली का झाले माहिती आहे तुम्हाला? त्या टायमाला 90% ब्रह्मचारी ग्रस्त मंदिरात होते आणि 10% होते, म्हणून जे मॉर्निंग प्रोग्रामला होते म्हणून इस्कॉन सक्सेसफुली झाले त्या टायमाला। आज ब्रह्मचारी ग्रस्त 90% बाहेर आहेत, 10% मंदिरात आहेत मॉर्निंग प्रोग्राममध्ये किंवा सत्संग कार्यक्रमामध्ये। कारण कनेक्ट नाही तुम्ही। जर तुमचं पॉवर हाऊसला कनेक्ट असेल तर तुम्ही दुसऱ्यांना लाईट देऊ शकाल। तुमचा पॉवर हाऊस कनेक्ट नसेल तर तुम्ही दुसऱ्याला काय प्रकाश देणार आहे? तर तसं तुमची साधना जर मॉर्निंग प्रोग्राम किंवा सत्संग कार्यक्रम कनेक्ट असेल तर तुमची शुद्धता, तुमची चेतना लोकांना कनेक्ट करू शकता, लोकांना चेतनेमध्ये, कृष्ण भावनेमध्ये आकर्षित करू शकतात, आणि आपली भक्ती आणि दुसरं आपल्या भक्तीमध्ये तल्लीनता वाढू शकेल। तर हे अजगराच्या याच्यातून शिकू शकेल, हे दिलेलं आहे, पहिलं दिलेलं आहे। त्याच्यानंतर दुसरी शिक्षा अवधूत ब्राह्मणाने शिकलेली, सागर, समुद्र खूप मोठा आहे, खोल आहे, पण त्याच्या मर्यादा आणि तो सीमा ओलांडत नाही। तो काय करतो, त्याच्यामध्ये भरपूर असंख्य नद्या प्रवेश करतात, पण त्याची मर्यादा कधी तो ओलांडत नाही, तो राहतो स्टेबल राहतो। त्याच्यामध्ये उथलपथल होत असते पण त्या मर्यादेच्या पुढे जात नाही। त्याच प्रकारे भक्त एका समुद्रासारखा असतो, जो भक्तीमध्ये खोल असतो, डीपमध्ये असतो। त्याच्या जीवनात लाटा येतील, समुद्राच्या लाटा येतील, जात राहतील, पण त्या लाट्याचा इफेक्ट होत नाही जो डीपमध्ये असेल तर। त्याच प्रकारे जो साधक भक्तीमध्ये तल्लीन असेल, डीप असेल, साधना, सेवा, श्रवण कीर्तनामध्ये, तर इंद्रिय भोगाचे आणि या भौतिक जगाचे आकर्षण त्याला प्रभावित करू शकत नाहीत, किंवा तो दुसऱ्याच्या गोष्टी पाहून त्याला वाटत नाही की मटेरियल गोष्ट जमा करावं। त्याला असं वाटतं नाही यार, जी गोष्ट माझ्यासोबत येणार नाही त्या गोष्टीसाठी मला प्रयत्नच करायचे नाही।
जी गोष्ट माझ्यासोबत येणार आहे मला त्यासाठी प्रयत्न करायचे. म्हणून इंद्रिय भोगातून तो विचलित होऊ शकत नाही. त्याला मान सन्मान देऊ, प्रतिष्ठा देऊ, किती वस्तू दिल्या तरी तो हर्षित होत नाही, कोणी काढून घेतलं तरी दुःखी होत नाही. म्हणून शिक्षाष्टम एक वाक्य मानतात, ना हमें जीने का लालच है, न मरने का डर है. म्हणून प्रभुजी ये सुनने में अच्छा लगता है, लेकिन न जीने का लालच है न मरने का डर. कितने लोगों को लगता है हाथ ऊपर की, न जीने का लालच है न मरने का डर आहे. माताजी आता तुमचं वय झालं म्हणून तुम्हाला वाटत असेल, बाकीचे ना की आता लय शरीर त्रास दिले भगवंत नको, तेव्हा रिलायझेशन येते. आता ती यांचं या डोक्यात लय प्लॅनिंग आहे इथं बसलेल्यांच्या. न जीने का लालच न मरने का डर. कधी होऊ शकेल? परीक्षित महाराजांच्या बाबतीत आहे, न जीने का लालच न मरणे. का? भगवंताच्या प्रती अटॅच होते, आसक्त होते. आपली आसक्ती लो मॅरेजवाली म्हणते ना मला दुनियाचं टेन्शन आहे ना नातेवाईकाचं टेन्शन आहे, मी चालले. का? लो मॅरेज केले. प्रेम कोणाबद्दल? त्या ती जात बघत नाही, धर्म बघत नाही, पंथ बघत नाही, समाज बघत नाही, त्यासाठी ती काही करायला तयार राहते, भले तिकडं तिचं मरण का होईना. का? तिनं त्याच्या बॉयफ्रेंडवर प्रेम केलेलं असते. जी प्रेम करत नाही ना त्याला भीती वाटते 1-2 दिवस माहेराला आपलं सासरी जायचं. तसं साधक जो प्रामाणिक प्रेम करतो ना भगवंतावर, त्याला नाही काय जगात अटॅचमेंट राहत नाही. कृष्णावर अटॅचमेंट वाढलेली. जड चाललंय का? हा. म्हणून इथे सागर काय? स्टेबल. म्हणून प्रभू हे इनप्रॅक्टिकल आहे. इनप्रॅक्टिकल नाही, प्रॅक्टिकल आपल्याला प्रॅक्टिस करावं लागणार आहे. एक काळानंतर तर करावं लागणार आहे ना. म्हणून इथे आपल्या जीवनात दुःख येऊ, सुख येऊ, गरीब येऊ, आज पैसा भेटला काही हरकत नाही, मरमर नाही करायची. जे काही ईश्वराने दिलं सागरासारखं राहायचं. ज्वालामुखी येत राहीन आपल्या जीवनामध्ये, इंद्रिय तृप्ताची खूप ज्वालामुखी येत राहील, आकर्षण वाढत राहणार आहे इंद्रिय तृप्तीच्या प्रती. पण जो भक्तीमध्ये स्टेबल आहे ना, भौतिक जगाच्या आकर्षणाने इंद्रिय तृप्तीच्या प्रती तो विचलित होऊ शकत नाही. समुद्रासारखा भक्त नाही का स्टेबल राहतो. म्हणून स्टेबिलिटीचं लक्षण काय? तो वर्षानुवर्षे त्याचा नित्यक्रम सोडत नाही. दुर्दैव असं आहे की काही जणांनी दीक्षा घेतल्या किंवा ज्यांना दीक्षा घ्यायच्या आहेत ते 16 माळासुद्धा करत नाहीत. खूप खंत आहे. आपण गुरु महाराजाला वाव दिलेला आहे. चॅन्टिंग करणं म्हणजे काय? तुम्ही गुरुशी कनेक्ट करणं आहे. आणि गुरु कनेक्ट झाले तर ते गुरु कृष्णाला कनेक्ट करतात. ज्या दिवशी तुम्ही चॅन्टिंग नाही केले त्या दिवशी गुरुशी डिस्कनेक्ट झाले, परंपरा कनेक्ट झाली, कृष्णाशी डिस्कनेक्ट झाली. म्हणून आपण दीक्षा घेतो तेव्हा 16 माळा का? की मला गुरुशी कनेक्ट करायचे. आणि गुरुला कनेक्ट करण्याचा हाच माध्यम. तुम्हाला डायरेक्टली येऊन बोलणार नाही. म्हणून आपले गुरु जगभरात फिरत राहतील, पण त्यांना कनेक्ट करण्यासाठी काय दिलेले 4 नियम आणि 16 माळा. मग तुम्ही कनेक्ट झाल्यासारखे. पण तुम्ही दीक्षा नाही घेतली, तुम्ही रोज 16 सिन्सिअरली माळा करतायत आणि तुम्ही तुमच्या ज्या गुरुला मानतात. म्हणून गुरु शिष्य परंपरेमध्ये भक्तीनं ठाकूरांचे गुरु कोण येतात? जगन्नाथदास बाबाजी. पण ते दीक्षा गुरु नाही तर शिक्षा गुरु येतात. त्यांचे दीक्षा गुरु कोण येतात? त्यांचे गोपाल परंपरेतून आलेले ते येतात. भक्तीनं ठाकूरांच्या गुरु शिष्य इमेज फोटो बघता ना तुम्ही परंपरेनं, ते शिक्षक गुरुला त्यांनी प्रायोरिटी दिली आणि शिक्षक गुरुच्या नुसार आदेश पालन केले तेव्हा ती परंपरा कनेक्ट झालेली. माझे गुरुनं मला मी दीक्षा घेतली पण माझं कनेक्शन नसल्यामुळं त्यांनी ती डिस्कनेक्ट केलं होतं. म्हणून इथे सागरासारखं सातत्यानं आपल्या जीवनात स्टेबिलिटी ठेवायची साधना भक्तीमध्ये. पारिवारिक राहू, सामाजिक राहू, आर्थिक येऊ, अप अँड डाऊन्स येत राहतील, मानसिक स्तरावर येत राहीन, काय हो माझी भक्ती त्या समुद्राला स्थिर करायची. आणि त्या समुद्रामध्ये काय होईल? ज्वालामुखी येईल. तसं आपल्याला संशय, अरे भगवंत है क्या? है तो दिखते क्यों नहीं? इतने साल से माला फेर रहा हो तो फर्क क्यों नहीं पड़ रहा है? ना अनर्थ जा रहे, न रिलेशन अच्छे हो रहे, न भगवान के प्रति प्रेम बढ़ रहा है.
करे तो क्या करे. कधी कधी लोक प्रश्न पडतात, प्रभूजी भक्ती करू का संसार करू, सांगा मी काय करू. म्हणून ज्वालामुखीसारखी येईन. तर अशा आपल्या अवस्थेमध्ये मर्यादा नाही सोडायच्या, आपल्याला जे काय आहे ते करीत राहायचं. म्हणून भक्तीची प्रगती पालन करण्यासाठी मर्यादाचं पालन करणं. आणि मायादेवी जेव्हा तुम्ही प्रगती करतात ना, माया भयभीत होती की हे स्टेबल कसं करतो. आणि मग मायादेवी तुमच्या जीवनात नाही का ज्वालामुखी सोडत राहते. आणि असे ज्वालामुखी, आणि त्या ज्वालामुखीमध्ये तुम्ही स्टेबल राहिले तर ठीक, आणि त्या ज्वालामुखीमध्ये हादरून गेले ना, मायादेव म्हणे अरे आजा बेटा तो आ रहा है आजा. हां, म्हणून तू कोणतीही ज्वालामुखी सोडू शकते हे दिलेले. म्हणून समुद्रासारखे. हां, आणखीन एक जे समुद्रातून शिक्षा दिलेली आहे ते म्हणतात की समुद्रामध्ये खोल गेले तर रत्न भेटतात. तसं तुम्ही साधना भक्तीच्या जेव्हा तुम्ही डीपमध्ये जातात ना, तुम्हाला ज्ञानाचे आणि आनंदाचे रत्न प्राप्त होतात. जेवढं डीप जातात. भागवतामध्ये किती डीप गेलेले आहेत. आता कालच आम्ही कृष्णधन प्रभू, जानकीनाथ प्रभू, नादिया कुमार प्रभू आम्ही प्रसादाला बसलो होतो. भागवतावर डिस्कशन चालू होतं. अरे सिक्वेन्स कशी आहे भागवतामध्ये, कुठं कुठं काय, ह्या भागवतातून काय प्रसंग आहे. किती 1 घंटा निघून गेला कळालंच नाही. आणि मग त्याच्यामध्ये आमचे चित्रकुमार महाराजांच्या पास्ट टाईममध्ये आलं की अरे चित्रकुमार महाराजाला 1 कोटी बायका कशा. मग त्याच्यामध्ये खूप डिस्कशन. मग तो म्हणतो हा पॉईंट चांगला, तो पॉईंट चांगला. म्हणजे त्या प्रसादामध्ये काय झालं, आमचा जो गॉसिप होता त्या गॉसिपच्या जागे काय आलं, भागवतम आलं. आणि मग कृष्णनपू सांगत होते की भागवतमचा फ्लो कसा आहे. मग नादिया कुमारपू कसे सांगत होते. मग मी काय वाचलं ते सांगत होतो. तर हे कधी होईल, जेव्हा तुम्ही डीपमध्ये जाता आणि ते डीपनेस तुम्हाला शेअरिंग करायला मजबूर करेल. डीपनेस काय करेन, तुम्हाला शेअर करायला मजबूर. अरे मला हा पॉईंट खूप चांगला वाटलं, याला शेअर करूया भक्तांना, ह्या माताजी प्रभूजींना, हे दिलेले आहे. म्हणून इथे परीक्षित आपल्याला महत्त्वाचं आहे की जी खजिना आहे, आणि ते खजिना जसं सनातन गोस्वामी राधाकुंड श्यामकुंडला होता आणि एक ब्राह्मण आला, मला अहो माझ्या कन्याचं लग्न करायचं, मला काहीतरी खजिना, तुमच्याकडे पारसमणी. ते म्हटले जा त्या कचरकुंडीमध्ये पारसमणी. ते घेऊन गेल्यानंतर त्याची पत्नी म्हटली हो सांगितलं की सनातन गोस्वामीला मागितल्या त्यांनी खजिना देऊन टाकला. तर त्यावेळेस ब्राह्मणाची पत्नी म्हटली की पारसमणीपेक्षा मोठा खजिना त्यांच्याकडे असू शकेल, ते कचरकुंडी टाकला आहे, तर म्हणजे ओरिजिनल खजिना कुठे आहे, तुम्ही जाऊन विचारा. तो ब्राह्मणाचं मुलीचं लग्न झालं, तो पारसमणी घेऊन आला आणि म्हटला अहो सनातन गोस्वामी, तुम्ही कचऱ्यातून मला पारसमणी सांगितला, पण याच्यापेक्षा मोठा खजिना कोणता आहे तुम्ही सांगा. तर सनातन गोस्वामी काय म्हटले, पारसमणी पहिले तो कुसुम सरोवरमध्ये टाक, नंतर मी तुला खजिना देतो. आणि त्या ब्राह्मणानं सनातन गोस्वामी सांगितल्यानंतर तो पारसमणी कशात टाकून दिला, कुसुम सरोवर टाकून दिला. म्हणून कोणता खजिना, ते म्हणजे एकच खजिना आहे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. ब्राह्मणानं डोक्याला हात लावून घेतला. काय डोक्याला हाणून घेतला, हे काय खजिना आहे. ते म्हणले अरे राजा, पारसमणी तुला भौतिक जगातलं सोनं देतोय, पण जे सोन्याचे मालक आहेत ना, जे सोनेपती आहेत, भगवान नारायण तुला हे खजिना देऊन टाकते. म्हणून हा खजिना, ह्या खजिन्यासाठी किती तुम्ही जमा करतायत, हे खजिना मी तुला देतोय. म्हणून वास्तविक खजिना कोणता आहे आपला, भागवतम आहे, हरिनाम जप आहे, भगवंताचे विग्रहांची सेवा आहे, भक्ताचा संघ आहे. हे खजिना तुमच्या सोबत येणार आहे. मग भौतिक खजिन्याच्याच मागं लागलो, मरमर मरमर मरमर. ते म्हणतात प्रभूजी तुम्हाला काय 3 टाइम भांडारा भेटतो, आम्हाला तर ते लय घासावं लागतं तेव्हा भेटतंय. मी कुठं म्हणतो तुम्ही सगळं काम धंदो सोडून बसा, पण एकच आहे, एक वयानुसार नाही का कमी करा. आणि भागवतामध्ये त्या खजिन्याच्या मागा लागा. मृत्यू कधी येईन केव्हा येईन काही माहीत नाही हो. म्हणून भागवत आपल्याला सावध करत आहे, बाबांनो परीक्षित महाराजचं जीवन आहे ना स्टेबल होतं, एक चूक झाली मृत्यूला, तसं आपलं जीवन पण तसंच आहे. म्हणून इथे समुद्रासारखं दिलेलं आहे. आणि समुद्र काय शांत असतो, त्याच्यामध्ये ह्या समुद्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं भगवंताची योजना समजायची. भगवंत माझ्या जीवनात काय योजना करतात, प्लॅनिंग करतात, ही प्लॅनिंग आपण
समुद्राच्या जीवनातून हे शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढची शिक्षा आहे पतंग. पतंग काय करतो, आता पावसाळा बघा, पावसाळ्यात आल्यानंतर पतंग उडतो, माहिती आहे. हिंदी में क्या बोलते उसको, पतंग को? पतंग ही बोलते हैं ना. पता है ना, बारिश के समय वो लाइट में आकर्षित हो जाता है. कभी भी मैंने गांव में देखा है, हम लोग दीप जलाते हैं ना, तो वो दीप में अंदर जला जाता है. हां, अट्रॅक्ट होतो. ते म्हणतात इथं पतंगाचं नाही का अवधूत ब्राह्मणाने शिक्षा घेतलेली आहे, ह्या जगातलं स्त्रीच्या प्रती आणि पुरुषाच्या प्रती आकर्षण. ते म्हणतात की पतंग जसं आकर्षित होऊन नका जळून भस्मसात होतो, तसं ह्या जगातले स्त्री पुरुष, म्हणून स्टार्टिंगला सांगितलं होतं आज कंबराला बेल्ट बांधा. भागवतम तुम्हाला काय करते, सावध करते आणि तुम्हाला सांगतं आकर्षण. आणि हे आकर्षण तुम्हाला काय करतं, बाहेरचं आकर्षण आहे पण चेतनेला मारता येते. दिवस रात्र त्याच्याबद्दल चिंतन मनाय करायला लागतं. पुरुषाला वाटते स्त्रीकून आनंद भेटल, स्त्रीला वाटते पुरुषाकडून आनंद भेटल, पण दोघंही आनंदित राहत नाही. एक हात दुसऱ्या हाताला आनंद देऊ शकत नाही, तसं चमडं एक दुसऱ्या चमड्याला आकर्षित करू शकत नाही. म्हणून जे स्त्रीच्या प्रती आकर्षण आहे ना, आणि स्त्रीच्या आकर्षणातून काय होतं, मुलं बाळ होतात, आणि मग मुलांच्या प्रती आकर्षण, आणि मग त्यांची केअरिंग, त्यांच्या वस्तू जमा करण्यासाठी, त्यांना घर घेण्यासाठी किती दिवसभर त्या स्त्री पुरुषाच्या केवळ पुरुष आणि स्त्री आल्यानंतर एकूण एकाला पाहतात, हसतात, कुदळतात, मग मुलांना पाहतात. वाटत नाही की अरे आता बस झालं बाबा एका काळानंतर. ते म्हणतात की जसा पतंग अग्नीमध्ये जळून भस्मसात होता, तसं जो ह्या काम वासनेच्या प्रती आकर्षित होऊन तो चेतनेला जळून भस्मसात करतो. पण एवढं आकर्षण असतं. म्हणून इथे नीतिशास्त्रामध्ये आणि तात्पर्यामध्ये प्रपादांचे जे डिसायपल्स आहेत ते ह्या श्लोकांमध्ये कोट करतायत की ते म्हणतात कुरंग मातंग पतंग भृंग मीना हाता पंचभिरव पंच एकं प्रमादि कथम न हन्नते न सेवते पंचभिरव पंचव. ते म्हणतात ते 5 गोष्टी, ज्याच्याकडे एक गोष्ट आहे, एका गोष्टीमुळे एकाचा नाश झालेला आहे, पण ज्या 5 गोष्टी एका व्यक्तीकडे असेल तर त्याचा किती नाश होईल. ते म्हणतात कुरंग, हरिण काय करतो, नुसतं ऐकत राहतो. आणि बासुरीमुळे ऐकल्यानंतर शिकारी काय करतो, बासुरी वाजवतो, आणि त्या बासुरीचा आवाज ऐकून शिकारी जवळजवळांत बाण मारून त्याचा वध करतो. तसंच कानाने श्रवण करणं. आता मी बरेच भक्त पाहिले, त्यांच्या गाडीमध्ये बसलं ना, आता काल परवा दिवशी मी एकाच्या कार्यक्रमाला गेलो होतो, त्याने मला मंदिरात आणून सोडलं होतं. एका कार्यक्रमाला गेलो, मस्त जुने गाणे लावले होते. रोजी हे गाणे आहेत ना, मला खूप जुन्या आठवणी देतात माझ्या शाळेतल्या मित्रांच्या. आणि मग तो किशोरदा, मोहम्मद रफी असे गाणे ऐकत. म्हणलं प्रभूजी तुम्हाला कसं वाटतं, म्हणलं मला काहीच वाटत नाही, कीर्तन लावायचं लावून देतो, बंद कर, मला नाही जायचं त्या भूतकाळात. हां, म्हणजे कानाच्या आजकाल भक्तसुद्धा भगवंताचे भजन कीर्तन ऐकून सोडून फिल्मी सॉन्ग ऐकतात. आकर्षण, आपलं आकर्षण कोणं वाटलं पाहिजे. कृष्णाच्या कथेच्या अरे भजन किती येतं, राधिका दास येतं, आईंदर प्रभू येतं, अग्निदेव प्रभू येतं, कितीतरी आहे, कृष्णदास येतं. कानाचं, हरींचं काय झालं, मारलं गेलं. तसं भौतिक संसाराचं भजन, आपलं भौतिक संसाराचे गाणे ऐकून कानानं हरीण तसं गेलं. हाती, मातंग, हाती काय करतो, त्याचं पुढचे स्पर्श इंद्रिय, आणि मादी काय करते, त्याला स्पर्श करते आणि पळवत राहते. हाती त्याच्या मागं जातो, पण त्याला माहीत नसतं की खड्ड्यामध्ये नाही का मला नाही का पाडल्या जातो. तसं स्पर्श इंद्रियाच्या मागं, सेक्सच्या मागं जो पळतो तो एक दिवस नाही का ह्या भौतिक संसाराच्या खड्ड्यामध्ये पडतो. हे हातीचं. त्याच्यानंतर पतंगाचं उदाहरण काय, डोळ्याचं आकर्षण. ह्या जगातलं जेवढं ह्या डेंजर कोणी असेल तर डोळे. अजमेळ्याचं पतन काय झालं, डोळ्यांमुळे झालेले. तसं आपल्या डोळ्याचं आकर्षण काय, ते स्त्री पुरुष तर आहेत, पण सगळ्यात मोठं आकर्षण मोबाईल आहे, डेंजर आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप, यूट्यूब, दिवसभर 10 किलोमीटर बोट चालतंय आपलं, बधीर छाप झालीत लोक, आणि अपडेट्स एवढे ठेवत राहतात.
मला कधी कधी वाटतंय माझं आठवड्यातून रिपोर्टिंग असतो मोबाईलचा दर सोमवारी की किती मोबाईल वापरलाय. मी त्यावेळेस विचार करतो मी या मोबाईलमध्ये मी काय पाहिलं, किती पाहिलं, मी प्रवचने किती ऐकले, फालतू किती पाहिलं आणि भागवतम किती वाचलंय. एक एक मिनिटाची व्हॅल्यू मला कळते. दर सोमवारी रिपोर्टिंग येते, बराबर 9:35ला रिपोर्टिंग येते ते की आठवड्यामध्ये एवढा टाईम वेस्टेज गेला मोबाईलमध्ये. मग त्याच्यात तो सांगतो व्हॉट्सअपमध्ये एवढा, यूट्यूबमध्ये एवढा, त्याच्यानंतर क्रोमामध्ये एवढा, गुगलमध्ये एवढा, सगळी हिस्ट्री सांगतो. आपल्याला वाटतं काहीच नाही, आम्ही काय करतो, कोणाला काय कळतंय. अरे साधारण मोबाईल तुमचं रिपोर्टिंग देतोय, तो वरतून बसलेला बाप किती रिपोर्टिंग करत असेल. हां, की यानं किती टाईम भागवतून वाचलं, किती टाईम जप केला, किती टाईम श्रवण केलं आणि किती संसारामध्ये इन्व्हॉल्व झालाय. हे बघा, जे कराल ते तुमच्या हाताला येणार आहे. किती क्वालिटी आणि किती करतात याच्यावर महत्त्वाचं आहे. म्हणून इथे दृष्टी नजर हाटी दुर्घटना घटी लिहिलं ना, रस्त्यावर लिहिलं असते नजर हाटी, तसं आपण नजर हाटी दुर्घटना घटी. नजर म्हणजे लय डेंजर आहे म्हणून वाचलं पाहिजे. मीना भृंग, भृंग म्हणजे भावरा, सुगंध, परफ्यूम. लोक आंघोळ करत नाही, ते अंगाला परफ्यूम मारत बसतात. मंदिरात तर नाही का सकाळी सकाळी 2 मावल्या आणि एक मावला बरोबर असे तिथून दिसले की आम्ही पळत होतो, कारण वॉमिटिंग होती त्यांच्या परफ्यूमनं. तर सुगंध माणसाला काय करतो, आणि आकर्षण आहे. म्हणून जे साधना भक्तीमध्ये असताना प्रभुपाद म्हणतात केवळ भगवंताला अर्पण केलेलं सुगंधच लावा, बाकी टायमाला लावू नये, कारण त्याने इंद्रिय उत्तेजित होतात. जे जास्त लोक परफ्यूम लावतात ना त्यांची इंद्रिय जास्त उत्तेजित होतात. हे दिलेले. त्याच्यानंतर मीना, मीना म्हणजे काय, मासा. मासा कसा पकडला जातो, हुक, अन्न लावलं जातं. तसं जो टंगच्या प्रती आकर्षित होतो तो टांगला जातो. जे लालचं टांग दिया जाता है, जो टंग के प्रती. आणि बहुशे भक्त मैंने देखा है, सगळे भक्त देखा, दीक्षा घेतल्यानंतर सुद्धा हॉटेलमध्ये जातात, हॉटेलमध्ये जेवतात. जिभेला चोचले पुरवल्याशी त्याचं पोटच भरत नाही. काय अवस्था आहे राव. खाऊन काय होणार आहे, 3 बोटाच्या खाली गेल्यानंतर विष्ठाच होणार आहे. पण 3 बोटासाठी, आणि मी तुम्हाला ऑनेस्टली सांगतो, मी आता 4 धामला गेलो ना, 4 धाम यात्रात माझी चेतना खराब झाली. ते करणारे कुक नाही का, त्यांच्याकडे पाहून इच्छा होत नव्हती खाण्याची. बरं, त्यांचं तर रूपरंग पाहूनच इच्छा मरून गेली. दुसरं ते काही भक्त बी नव्हते. आणि तिसरं जो भगत होता तो काही भोग लावलेला पाहिलं नाही. त्याला 2-3 वेळा म्हटलं, अरे वो चांबड़े की तरह चपात्या खिला रहे तू, घी नाही तो भाई ऑइल तर लागा. ऑइल बी नाही लावलं भाऊ ना, आमच्यावर एवढा अन्याय अत्याचार केला. आता बोलता येत नाही, मारताना क्या करता, काही म्हणायचं जाऊ तर उपाशी मारण, त्यापेक्षा भाऊ खा. बरं, त्याच्यात म्हणलं यार तो साथ में भगवान का अल्टर तो रखते जा, भगवान को नाही प्रभूजी बस मन में लगाओ. आता काय डोक्याला हाणून घ्यायचं का. मनातली मनात प्रार्थना करायचो आणि गपचीप खाऊन घेतलं. 10 दिवस काही बोललो नाही मी. कधी कधी बिस्किटं खाय, हे खाय, त्यावेळेस शरीर टिकवण्यासाठी. पण त्या 10 दिवसात एक्स्ट्रा अजिबात माळा नाही झाल्या, थोड्याफार झाल्या. पण आल्यानंतर 2-3 दिवस न जपामध्ये मन लागत होतं, न भागवतात मन लागत होतं, डोकं बधीर छाप झालं होतं. आल्यानंतर 2 दिवस कृष्णप्रसाद घेतला, लगेच भागवत वाचायची इच्छा झाली आणि पहिलं बाजूला ठेवलं आणि पहिले 3-4 ग्रंथ घेतले आणि वाचत बसलो. असं मनाला संतोष. नाही यात्रेला गेलं असतं ते बरं झालं असतं, इथं भागवत वाचलेलं बरं झालं असतं. तिथून मी काय घेऊन आलो. म्हणून सांगायचं म्हणजे मीना, हात, पंचभिवर पंच, हे 5 प्राणी आहेत. तर 5 गोष्टीमुळे नाश होत आहे. ज्या माणसाचे 5ही गोष्ट आहेत, डोळ्यानं पाहतो, कानानं ऐकतो, जिभेनं खातो, नाकानं सुगंध घेतो, स्पर्श इंद्रिय करतो, त्याची काय अवस्था होत असेल. आणि हे 5 नमुने कुठं पाहायचं असेल ना तर थिएटरमध्ये जावं. कानानं गाणे ऐकतात, डोळ्यानं पाहतात, तोंडानं खात असतात, बाजूला धक्के बी मारत राहतात. 5ही गोष्ट असं त्याचं तोंड चालत राहतंय. कुरकुरे, ते काय म्हणतात, मुरमुरे का कुरकुरे खात, पॉपकॉर्न, 5ही गोष्ट चालत राहत आहे.
काय अवस्था होत असेल. मग भक्तीमध्ये आल्यानंतर आपलं ह्या 5 गोष्टी म्हणून इथे सांगतात की 5 इंद्रिय माणसाला बद्ध करतात. भक्तीमध्ये 5 इंद्रिय भगवत सेवेत लागतात का? आणि ते सेवेत लागल्यानंतर हळूहळू त्यांच्याप्रती आकर्षण कमी होत आहे का? हे कुठेतरी विचार करण्यासारखे भाग आहे आपल्याला. म्हणून काउन्सिलिंग मीटिंग काय 15 दिवसाचा डोस इंजेक्शन ते टिकला पाहिजे. म्हणून भागवताला भोगता नका बनू, तर तुम्ही प्रॅक्टिशनर बना. प्रॅक्टिशनर म्हणजे काय? उतरा. इनबिल्ट नॅचरली तुमच्याकडून होऊ द्या. बघा ना, हात आणि रात्री झोपताना आपलं रात्री अंधार असो, आपोआप हात नाकात जात नाही, कानात जात नाही, कुठं जातो? तसं इनबिल्ट भक्ती होती का? परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज, मी त्यांचे बरेच प्रवचन ऐकत असो, ते 2-2 मिनिटाला हरी 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 हरी. म्हणलं काय अटॅचमेंट आहे नामाच्या प्रती. आणि आपल्याला दुसरंच आहे, अरे इकडे गेला, तो तिकडे गेला, हा आला, तो आला. म्हणून इथे 5 इंद्रियांना हे होत आहे. आणि का बरं सांगितलं स्पर्श इंद्रिय? अक्षरशः डेंजरस आहे. आणि आफ्रिकेमध्ये जे कोळं असतं ना, कोळं, मादी खूप मोठी असतात, नर छोटा असतो. स्पर्श इंद्रिय. तर ती मादा नराला माहीत असतं की मी जर याच्याशी सेक्स केला तर ही मादी मला नष्ट करणार आहे, पण त्याचं आकर्षण थांबत नाही. तो त्या मादीपेक्षा छोटा असतो, सेक्स करतो, पण ती मादी जसं सेक्स झाल्यानंतर ती मादी त्या नराला खाऊन टाकते. मृत्यू समोर असून सुद्धा ते इंद्रियाला थांबवू शकत नाही. तुम्ही म्हणता शास्त्रामध्ये उदाहरण आहे पांडू महाराजांचं. पांडूचं उदाहरण काय की जेव्हा त्या ऋषीला बाण मारला, शाप दिला, जेव्हा तू सहवास करशील तुझ्या पत्नीशी, तुझा मृत्यू होईल. पण एक दिवस माद्री गेली स्नान करायला ओल्या कपड्यामध्ये, आणि तिचं सौंदर्य पाहून पांडू महाराज एवढे मोहित झाले. आणि माद्री जसं पांडू महाराज तिला आलिंगन करला, तर माद्री सांगू लागली की तुमचं मृत्यूचं कारण बनणार आहे, तुम्ही थांबा, स्वतःला कंट्रोल करा. पांडू महाराजाला मृत्यू समोर सुद्धा असून सुद्धा त्या स्पर्श इंद्रियाला ते कंट्रोल करू शकले नाही, आणि त्यांचा मृत्यू झाला शास्त्रामध्ये. तसंच आपण आपल्या जीवनातलं एकच इंद्रिय नाहीये, पंचेंद्रिय, की तुम्ही काय खातात, काय बघतात, काय ऐकतात, काय करतात, हे 5 इंद्रिय तुम्हाला काय करतात? हे माणसाला चक्रीवादळासारखं आहे. चक्रीवादळामध्ये तुम्ही बघता ना कधी, भावऱ्यामध्ये भरभूर खेडेगावात बघा, माणसाला ते भ्रमित करून टाकते. तसं जो मनामध्ये इंद्रिय भोगाच्या वासनेमध्ये गुरफाटून जातो ना, पत्नी, मुलं, बाळं, इंद्रियांना दिवसभर, तो भौतिक कृष्ण चेतना उन्नत करू शकत नाही. बाहेरून तुम्ही बघत असाल, पण आंतरिक काय हे तुम्हाला माहीत, सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणून ते म्हणतात पाण्याचा भावरा आणि चक्रीवादळ माणसाला जसं नष्ट करताय, तसं वासनारूपी भावरामध्ये कोणी फसला की त्याचं जीवन नष्ट होतं, वासनारूपी याच्यामध्ये. म्हणून याला प्रल्हाद महाराज म्हणतात ग्रह अंधकूपम. जो भवऱ्यामध्ये फसून नाही का, भवऱ्यामध्ये आता जसं आम्ही चक्रतीर्थाला गेलो होतो, प्रभूजी स्नान करता करता काही कारण प्रभूजी समुद्रामध्ये स्नान करणार आहे, आणि मग त्या भक्तांना सांगतो आगे मत जाओ, वो पाणी बहुत गहरा है और घूम रहा है. तर जे एक्सपर्ट पाहुणारे होते ना, त्यांना सुद्धा सांगितलं की दूर राहू त्या भवऱ्यात, कारण ते कुठं पाणी जातं माहीत नाही. तसंच म्हणलं की ह्या जगातल्या वासनेच्या प्रती एकदा गुरफाटत ना, तर कधी आपण फसल्या जाऊ आपल्याला कळणार नाही. आपण सावध आहोत का, अलर्ट आहोत का? म्हणून स्त्री पुरुषाचं आकर्षण ते दुसऱ्या, म्हणून इस्कॉनमध्ये माताजी सांगितलेलं आहे, माताजी वरचीवर नसलं पाहिजे, डीपमध्ये असलं पाहिजे. आणि जेव्हा ह्या स्पर्शेंद्रियाचे वाचतान, तर याचे खूप कितीतरी स्टोरीज आहेत. याच्यावर एक ब्रह्मचर्य क्लास आहे. मग हे आपलं भगवंत उद्धवला सांगतात की उद्धवा, अवधूत ब्राह्मण नाही का शिकले यदू महाराज, की बाबा मी याच्यापासून ही गोष्ट शिकलोय, तर तीच गोष्ट आपल्याला आपल्या जीवनात शिकायची आहे. त्या स्टोऱ्या काही आपल्याला जस्ट वरचीवर ऐकण्यासाठी ठेवल्या नाही, तर त्या काय आपल्याला सावध करतात. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं भागवतम काय करताय,
तुम्हाला सत्यता सांगते या जगातली, संसारातली, आणि दुसरा आशा पण देत आहे, हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर स्पर्श इंद्रियाची एक स्टोरी सांगतो. विप्र नारायण अल्लवार आहेत. आता माझ्याकडे 12 अल्लवारांची एक स्टोरी आहे. याच्यामध्ये विप्र नारायण हे भगवान रंगनाथांची गार्डनिंग खूप छान करायचे. ते तल्लीन असायचे. भगवंतासाठी फुलं बनवून हार गार्डन बनवायचे, त्याच्यातले फुलं तोडायचे आणि भगवान रंगनाथाला अर्पण करायचे. हे अल्वार, विप्र नारायण अल्वार. एक दिवस त्या एरियामध्ये एक सुंदर स्त्री असते आणि ती एवढी आकर्षक असते, एवढी बाकीच्या तिच्या मैत्रिणी म्हटल्या, अगं तू सगळ्याला भ्रमित करू शकते, पण हा जो पुजारी आहे ना, तो फुलाचा गार्डन करणार आहे, तू त्याला विचलित करू शकत नाही. म्हणले मोठमोठे भले गेलेले ते हे काय माझ्या समोर आहे. म्हणले चॅलेंज. महादेवने चॅलेंज घेतलं विप्र नारायणाच्या प्रती, आणि घेतल्यानंतर काय झालं, गेली ती. गेल्यानंतर गार्डनमध्ये सेवा करू लागले. विप्र नारायण दुर्लक्ष करू लागले, आणि दुर्लक्ष करीत असताना बराच वेळ गेला, पण विप्र नारायण नाही का आपल्या तल्लीन होते आणि ते बाजूला सेवा करत होते. खूप दिवस झाल्यानंतर ते काही विचलित झाले नाही. पण एक दिवस रात्रीच्या काळामध्ये पाऊस पडत होता आणि त्या पावसामध्ये ही भिजली आणि विजाचा कडकडाट आणि ते पाऊस, शरीर पाण्यानं भिजलं. नेमकं तिनं त्या कुटीमध्ये आश्रय मागितला विप्र नारायणाकडे. विप्र नारायणाकडे आश्रय मागितल्यानंतर विप्र नारायणानं दयावश नाही का आतमध्ये प्रवेश केला, आणि प्रवेश केल्यानंतर विप्र नारायणांना ते भिजलेलं सुंदर स्त्रीचं रूप पाहून त्यांचे मन उत्तेजित झालं आणि हळूहळू ते आकर्षित झाले. आकर्षित झाल्यानंतर ती जी स्त्री होती विप्र नारायणाला ती बाहेर घेऊन यावं लागली आणि मैत्रिणीला सांगू लागली, बघ याला मी खेळणं बनवलं की नाही, ह्या जो पुजारी करणार होता याला मी खेळणं बनवलं का नाही, किती ताकद आहे माझ्यामध्ये. तेवढंच लक्ष्मी नारायणाला रंगनायकी रंगनाथाला म्हणते, नारायणा तुमचे भक्त कसे विचलित झालेले आहेत. तर भगवंत म्हणतात की माझ्या भक्तांचं 2 गोष्टी शिकवतात. एक माझी मायाशक्ती अतिशय दुस्तर आहे. ब्रह्माजी आपल्या कन्याच्या प्रती आकर्षित झाले, शिवजी मोहिनीच्या प्रती आकर्षित झालेले आहेत. तो कोणी किती का मोठे असना ह्या मायाशक्तीच्या प्रती आकर्षित होतोय. आणि दुसरं, माझ्या भक्ताला मी कसं रक्षण करतो. जर तो प्रामाणिक असेल तर त्याचं मी रक्षण करण्याचं काम करतो. आणि जसं भगवंतांनी त्यांच्या जीवनात दाखवलं की अरे ही तर नाही का भोंदू आहे, फसवणारे, विप्र नारायण अवस्थ झाले आणि नारायणाकडे जाऊन माफी मागितली, रडायला लागले की भगवंता माझी चेतना मलिन झाली, मी तुझं स्मरण नाही करू शकलो. आणि ती स्टोरी खूप मोठी आहे. आचार्य इथं सांगतात की जीवनामध्ये आकर्षणापासून वाचलं पाहिजे. हे आकर्षण खूप डेंजर आहे. व्यक्तीचं, स्त्रीचं असो, पुरुषाचं असो, वस्तूचा असो, पदाचा असो, पैशाचा असो, हे आकर्षणापासून वाचलं पाहिजे. आणि हे कोण कशापासून शिकलेले आहेत, हे म्हणजे पतंग. जसा पतंग अग्नीमधून जळून भस्मसात होतो, तसंच एक साधक या आकर्षणाच्या प्रती नाश होतो, हे याच्यातून शिकवलेलं आहे. आणि आणखीन याच्यामध्ये दिलेलं आहे, एक शेवटचं घेऊया, ते म्हणजे याच्यामध्ये मधुमाशी. अवधूत ब्राह्मण मधुमाशीपासून काय करते, मधुमाशी काय करते, सगळीकडे फिरते आणि प्रत्येकाकडून पराग काढून, मध काढून नाही का ती जमा करते. तसंच एक साधू कसा असला पाहिजे, एक साधक कसा असला पाहिजे, मधुमाखीसारखा असला पाहिजे. भिक्षा मागाय गेल्यानंतर ज्या घरामध्ये गरिबी असेल तर तिथे भिक्षा कमी घेतली पाहिजे, आणि जेवढं त्याचं शरीर चालन, जीवन चालन, तेवढंच मधू घेतला, जमा केला पाहिजे. कलियुगामध्ये तर मधुभिक्षा भेटत नाही, पण डोनेशन, आजच्या भाषेमध्ये ग्रस्ताची अवस्था पाहून डोनेशन मागितलं पाहिजे. नाही तर साधूनं जाऊन त्याला कपडेच नाही काढले पाहिजे, याला नाही का हेच करू नाही. तर साधूचं काम आहे मधुकरासारखं थोडं थोडं जमा केलं पाहिजे आणि त्याच्यात त्यानं संतुष्टी माटली पाहिजे. आणि हे संग्रह कोणं करावं, ग्रस्तानं करावं. आणि साधू जे वैरागी जीवन आहे, ब्रह्मचारी आहे, तर संन्यासी आहे, त्यानं संग्रहाच्या मागं लागलं नाही पाहिजे. पण कलियुगातले साधू तो एवढा संग्रह करतात, फॉर्च्युनर गाडी, आश्रम. मी एक साधू पाहिला, त्याच्या हातात 5 अंगठ्या. आत्ताच मिटिंगला गेलो होतो, गळ्यात बी सोन्याच्या माळा, परफ्यूम मारलेलं, अत्तर गित्तर, केस सुगंधी,
आणि अशी शॉल आल्यानंतर त्याने 1 किलो तो पेढा असा देऊन टाकला, महाराज ठाकूरजी को भोग लगाओ. मला धन्यवाद, लगाएंगे भोग. हां, ठाकूरजी तो भोग लगाएंगे. आणि तो अंगठ्या, म्हणलं यानं बाहेरून वैराग दाखवलेले आहे, पण आंतरिक तले जमा केली. म्हणून संग्रह ग्रस्ताना आणि का साधूना मधुमाशीसारखा जमा केला पाहिजे, शोषण नाही केलं पाहिजे. जेवढं तुम्ही जमा करताना तेवढं तुमची आसक्ती वाढणार आहे. बघा, तुमच्या घरात एखाद्याने येऊन टोळी फोडू द्या, भक्तीमध्ये तुम्ही किती मोठे असू द्या, तुमच्या घरातली एखादी वस्तू नेऊ द्या किंवा फोडू द्या, तुमचं रिॲक्शन्स काय होईल? ऑनेस्टली सांगा, आहे का नाही? रियलिटी हो. किती अटॅचमेंट है आपली. क्या लगता है प्रभु जी? हाँ, प्रवचन में अच्छा लगता है प्रभु जी सुनने में. जब कोई चीज़ उठाता है ना, ऐसा लगता है कि क्या करूं क्या नहीं, उसको क्या. हाँ, जीती जी तो हम तो छोड़ते नहीं, मरने के बाद सब छोड़ना पड़ता है. तर मधुमाशीसारखं असलं पाहिजे, हे दिलेलं आहे. आणि मग करपात्री. पहिले करपात्री म्हणजे काय? जेवढं हातात भेटत तेवढं खायचे. म्हणून एक करपात्री बाबा होऊन गेले. इंदिरा गांधीच्या वेळेस त्यांनी गोळ्या मारून करपात्री महाराजांना मारलं होतं. तुम्हाला जैन धर्मामध्ये बघा, ते करपात्री असतात, दिगंबर. ते माताजी प्रभू जेवढं हातात भेटतं तेवढंच खातात. मग कोणी डाळ टाकतंय, कोणी भात टाकतंय, कोणी चपाती टाकतंय, आणि ते प्लेट नसते त्यांची. बघितलं तुम्ही व्हिडिओ बघा. कलियुगामध्ये प्रॅक्टिस नाही आहे आपलं, हे एवढं नाही आहे. तो प्रभुपाद आपल्याला या तात्पर्यामध्ये देतात. प्रभुपादने डिसायपल भक्ताने सिंपल राहिलं पाहिजे, थोडं थोडं जमा केलं पाहिजे, जेवढं गरजेचं आहे हे दिलेलं आहे. आणि दुसरं, मधुमाशीचा आणखीन एक गुण आहे, जसं शास्त्रातून नाही का त्यानं सार काढला पाहिजे. नुसता भार जमा नाही केला पाहिजे. हे बी वाचा, ते बी वाचा, हे बी नुसतं वजं आणि एसेन्स काहीच नाही. तसं भक्ताने जेव्हा तो श्रवण कीर्तन करतो ना, त्या प्रवचनातून सार घेतला पाहिजे, की आज मला एवढा सार भेटला पाहिजे. प्रवचन लय भारी झालं, काय झालं काहीच माहीत नाही. सार काय, मला इन्स्पायर्ड काय भेटलं आजच्या स्टोरीमधून, आजच्या लेक्चरमधून मी इन्स्पायर्ड काय झाले, मला काय प्रेरणा भेटली, हा सार घेतला पाहिजे. आणि म्हणून याच्यामध्ये मधुमाशी जशी निर्भर राहते, तसंच भक्ताने भगवंतावर निर्भर राहिलं पाहिजे. आणि गोष्टी जास्त जमा केल्या तर आसक्ती वाढते. म्हणून शेडगोस्वामी रोज एका झाडाखाली राहायचे. का बरं? एखाद्या झाडाखाली राहिलं तर आसक्ती होती, तर ती आसक्ती रको राहिला. म्हणून भाड्याचे घरले परवडतात, कारण त्या घराच्या प्रती आसक्ती नाही. कोणी फोडू काही फोडू माहिती आहे, 1-6 महिन्यानं सोडायचं. म्हणून जेवढे मोठमोठे मॉलवाले असतात ना, त्यांचं स्वतःचं मॉल नसतंय, भाड्यानं राहतंय. उद्या बिझनेस ठप झाला तरी चला पसारा काढा, निघा बाहेर. त्या मॉलवाल्यांना कळतंय. हां, बघा, भाडेवाल्याला लई टेन्शन राहत आहेत बा, कारण भाडं भरू बिचारं भाडं होऊन जातं. हे तर हे शेडगो. आणि म्हणून ध्रुव महाराजाचं एक पास्ट टाईम आहे. ध्रुव महाराज का मला एक्झॅक्टली आता नारद मुनी मागच्या जन्मामध्ये ज्या झाडाखाली तपस्या केली होती ना, त्या झाडाखाली आसक्ती राहिली होती. ध्रुव महाराजाच्या पास्ट टाईममध्ये काय राहिली होती माहिती आहे का? ज्या झाडाखाली तपस्या केली होती ना, त्यांना असं वाटलं हे झाड माझंच आहे. सगळं सोडलं होतं, पण तरी भगवंत म्हणले तुझी आसक्ती आहे. पुन्हा तपस्या करायला लावली होती. मला एक्झॅक्टली ध्रुव महाराज का प्रल्हाद महाराज नाही, नारद मुनीच्या पास्ट टाईममध्ये. मी त्या पास्ट टाईम खूप वर्षापूर्वी ऐकला होता. ते म्हणतात काय, झाडाखाली बसले तर तुमची आसक्ती होते. अहो तुम्ही काय सांगता, आमच्या आश्रमामध्ये मी जाग्या झोपतो ना, दुसरीकडे झोपलं तर झोप येत नाही. तीच जागा लागते. ती जागा आहे किती, 3x5 वरती लाता लागून जातात त्या भिंतीला, पण तिथंच मारायचं असतं. ते प्रत्येकाची जागा फिक्स आहे. कधी कधी वाटतंय की भगवंतानं काय व्हायरस टाकून दिला की ह्या जाग्याच्या प्रती आसक्ती ना, बापाचं आहे आपल्या, आणि मेल्यानंतर दुसरीकडे नेतील, पण त्या जाग्याच्या आणि त्या टेबलच्या पण दुसरं कोणी बसलेलं चालत नाही. किती आसक्ती आहे. म्हणून इथे महत्त्वाचा मुद्दा आहे की मधुमाशीसारखा जमा करू नका, निर्भर राहा भगवंतावर. आणि जास्त जास्त सार घ्या ग्रंथातून. हे काय, मी माझ्या जीवनातला भक्तीतला सार घेऊन मी माझ्या भक्तीमध्ये कसं प्रगती करू शकेल,
माझं जास्तीत जास्त चिंतन कसं वाढेल, श्रवण कसं वाढेल, माझी तल्लीनता भगवंताच्या प्रती तल्लीनता कशी वाढेल, याच्यावर जेवढं राहील, ही जर तल्लीनता वाढली ना, बाकीच्या गोष्टी आपोआप दुय्यम होऊन जातील तुमच्याकडे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रायोरिटी ठेवता, तर मग ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी दुय्यम होतात. अध्यात्माच्या दुय्यम गोष्टी होतात. आता इथं कुठंतरी आपल्याला एकांतात बसून बघायचं, माझ्या लाईफमध्ये फर्स्ट प्रायोरिटी कशाला आहे आणि मी कशामध्ये तल्लीनता प्राप्त करतो, त्यानुसारच आपलं पुढचं गंतव्य असणार आहे. असं हे सुंदर शिक्षा दिलेल्या आहेत अवधूत ब्राह्मणाच्या याच्यातून. बाकी आणखीन काही शिक्षा आहेत पुढे, ज्या आपल्या सारख्या साधकांना शिकण्यासारखं खूप सुंदर आहे. त्याची चर्चा पुढच्या वेळेस आपण करूया. हरे कृष्णा 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 हरे